गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट चॅप्टर. आज आपला बेटा पुढचा चॅप्टर चालू होतोय, तो म्हणजे आहे मॅट्रायसिस. तो म्हणजे कुठला आहे बेटा? मॅट्रायसिस. मॅट्रायसिस मध्ये ना बेटा आज आपल्याला जास्तीत जास्त कन्सेप्ट बघायचे. आज काही तुमचे सम्स नाही होणार, ठीक आहे. उद्यापासून तुमचे सम्स ऍक्च्युअली चालू होतील. काय डेफिनेशन्स वगैरे पण आहेत, त्या डेफिनेशन्स आपल्याला बघायचे आणि कन्सेप्ट बघायचे, ठीक आहे. बरं, आपण नाही का डिटर्मिनंट मध्ये कुठलाही डिटर्मिनंट दाखवायचं असेल तर त्याला दाखवताना आपण सपोज डिटर्मिनंट ऑफ ए दाखवायचं आहे, तर आपण डिटर्मिनंट असं दोन व्हर्टिकल लाईन्स मध्ये दाखवायचो, राईट. कशाला बेटा? डिटर्मिनंट. कशाला दाखवायचो? हे डिटर्मिनंटला. डिटर्मिनंट जो होता ना, डिटर्मिनंट जो होता, सपोज आता इथे ए बी सी डी, हा डिटर्मिनंट किती बाय कितीचा झाला बेटा? 2/2चा. तसंच अजून एक डिटर्मिनंट सपोज मी घेतला, तर तो डिटर्मिनंट ए बी सी डी ई एफ जी एच आय, हा डिटर्मिनंट किती बाय कितीचा झाला बेटा? 3/3. 2/2 3/3 याचं मिनिंग काय झालं? 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. इकडे काय झालं बेटा? 3 रोज आहेत, आडव्याला रो म्हणतात, उभ्याला कॉलम म्हणतात, ठीक आहे. आडव्याला रो, आडव्याला काय म्हणतात बेटा? रोज म्हणतात, आणि उभ्याला काय म्हणतात बेटा? कॉलम म्हणतात, ठीक आहे. उभ्याला काय म्हणतात बेटा? कॉलम, ठीक आहे. उभं जे असतं तो कॉलम असतो, लक्षात ठेवा. उभे काय असतात? कॉलम्स. बरं, इथे एक मला सांगायची इच्छा आहे की बाबा रे, डिटर्मिनंट मध्ये ना नंबर ऑफ रोजची संख्या, नंबर ऑफ कॉलमची संख्या सेम असते. नंबर ऑफ रोजची संख्या, नंबर ऑफ कॉलमची संख्या कशी असते बेटा? सेम. म्हणजे हा 2/2चा आहे, 2 रोज आणि 2 कॉलम्स, ठीक आहे. हा 3/3चा आहे, 3 रोज आणि 3 कॉलम्स, ठीक आहे. रोला दाखवताना आपण दाखवतो बेटा एम ह्या सिम्बॉलनी, आणि कॉलमला दाखवताना दाखवतो आपण एन ह्या सिम्बॉलनी. एम म्हणजे काय असतात बेटा? नंबर ऑफ रोज असतात, आणि एन म्हणजे काय असतात? नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे तिथे मला असं म्हणता येईल, डिटर्मिनंटमध्ये या दोन्ही केसेसमध्ये डिटर्मिनंटमध्ये नंबर ऑफ रोजची संख्या, नंबर ऑफ कॉलमची संख्या कशी आहे बेटा? सेम आहे. म्हणजे एम ची संख्या आणि एन ची संख्या कशी असते बेटा? सेम. खूप महत्वाचा मुद्दा बोलतोय, कॉन्सन्ट्रेशन द्या. हे कशात झालं माझं? डिटर्मिनंटमध्ये. आणि डिटर्मिनंट दाखवताना आपण 2 व्हर्टिकल लाईन्सने दाखवतो. 2 उभ्या व्हर्टिकल लाईन्स, म्हणजे उभ्या ज्या लाईन्स असतात त्याला व्हर्टिकल म्हणतात, आडव्याला हॉरिझॉन्टल म्हणतात बेटा, ठीक आहे. हॉरिझॉन्टल म्हणजेच तुमचे रो झाले, आणि व्हर्टिकल म्हणजेच तुमचे काय झाले बेटा? कॉलम. पण डिटर्मिनंट दाखवताना आपण कशा 2 व्हर्टिकल लाईन्सची दाखवत असतो. बरं, आता इथे मॅट्रायसिस मध्ये काय होतं ते बघा. मॅट्रायसिस मध्ये ना बेटा, मॅट्रायसिस मध्ये जर मला ए मॅट्रिक्स दाखवायचा असेल ना, त्याला मी दाखवताना चौकोनी डब्यात दाखवतो. कशात दाखवतो बेटा? चौकोनी डब्यात. इथे जेव्हा तुम्हाला आता गणित ओळखायचं असेल की साला हे गणित माझं डिटर्मिनंटचं आहे का मॅट्रायसिसचं आहे, तर कसं काय ओळखाल बेटा? त्याला काय बघायचा की बाबा चौकोनी डब्बा आहे का 2 व्हर्टिकल लाईन्स आहेत. 2 व्हर्टिकल लाईन्स असेल तर काय झालं? तुमचं डिटर्मिनंटचं गणित आहे. चौकोनी डब्बा दिसला तर काय समजायचं बेटा? तुमचं ते मॅट्रायसिसचं गणित आहे, ठीक आहे. बरं, आता इथे सगळ्यात महत्वाचं की जसं याच्यामध्ये रोजची संख्या आणि कॉलमची संख्या कंपल्सरी सेम असते, तसं मॅट्रायसिस मध्ये फिक्स नसतं बेटा. असूही शकतं, नसूही शकतं. म्हणजे काय? नंबर ऑफ रोजची संख्या आणि कॉलमची संख्या, सपोज मी मॅट्रिक्स हे घेतला, इथे 2 3 5 7 8 आणि 0, ठीक आहे. बर, आता याच्यामध्ये काय झालं बेटा? नंबर ऑफ रोज किती आहेत? 1 2. नंबर ऑफ कॉलम 1 2 आणि 3. मग लिहिताना पहिले नंबर ऑफ रोज व्हायचे म्हणजे 2 आलं, आणि गुणिले नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे किती आलं बेटा? 3 असा आला. म्हणजे हा मॅट्रिक्स माझा किती बाय कितीचा झाला बेटा? 2/3चा. 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत बेटा. कळालं? म्हणजेच काय, किंवा मॅट्रिक्स मध्ये असं फिक्स नसतं की रोजची संख्या आणि कॉलमची संख्या सेम असेलच. रोजची संख्या आणि कॉलमची संख्या सेम असेलच असं नसतं, ठीक आहे. बरं, आता सपोज मी एक मॅट्रिक्स बी घेतला, 2 3 4 5 6 8, ठीक आहे. हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा झाला बेटा? रोजची संख्या 1 2 3, आडवे रो असतात, रोजची संख्या 3, कॉलम 1 2, म्हणजे 3/2 झाला. इथे प्लीज कन्फ्युजन होऊ देऊ नका. पहिले रो मोजतो बेटा, इथे वाटत लिहून देतो. याला काय म्हणतात बेटा? रो. हा रो 1 झाला, हा रो 2 झाला, ठीक आहे. रो लिहितात पहिले, हे रोजची संख्या आहे, आणि ही कुठली बेटा? कॉलमची संख्या आहे. कॉलम हा फर्स्ट कॉलम झाला,
हा सेकंड कॉलम झाला आणि हा थर्ड कॉलम झाला, म्हणजे तुमच्या इझिली लक्षात येईल. त्याच्यानंतर इथे पुन्हा रोजची संख्या, हा रो 1 झाला, हा रो 2 झाला आणि हा रो 3 झाला. ठीक आहे. आणि कॉलम, हा कॉलम 1 झाला, हा काय झाला कॉलम 2 झाला. लक्षात आलं. 3 रोज आणि 2 कॉलम्स, 3 रोज आणि 2 कॉलम्स. तसंच इथे अजून मी काही मॅट्रिक्स घेतो म्हणजे तुमचे अजून कन्सेप्ट क्लिअर होतील. सपोज मी सी वाला मॅट्रिक्स घेतला, त्याला दाखवलं 2 3 7 8 5 9 4 1. आता हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा होईल बेटा? हा मॅट्रिक्स याच्यामध्ये किती रोज आहेत? 2 रो आहेत. रोची संख्या पहिले आडवं बघायचं मग उभं बघायचं. आडवं म्हणजे रो झालं. आडवं रो किती आहेत बेटा? 2. कॉलम किती आहेत? 4. मग किती बाय कितीचा झाला? 2/4चा. हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा झाला बेटा? 2/4. पहिले रोची संख्या मग कॉलमची संख्या. कधी कधी तुम्हाला असं पण होऊ शकतं, म्हणजे कसं, चौकोन डब्बा दिला 2 3 4 5 6 7 1 2 3. चल आता काय झालं बेटा? किती रोज आहेत? आडवे 3 रोज, म्हणून पहिले 3 येणार. कॉलम पण किती आहेत? 3 आहेत. हा 3/3चा मॅट्रिक्स झाला. म्हणजे इक्वल पण असू शकतो, अनइक्वल पण असू शकतो. लक्षात आलंय? इक्वल पण असू शकतो, अनइक्वल पण असू शकतो. कळाले? बरं, अजून काही एक्झाम्पल्स. सपोज ई वाला घेतलं मी 5 1 7, फक्त एवढं. हा काय झाला बेटा? किती रो आहेत? एकच रो आला. कॉलम किती आहेत बेटा? 3, म्हणजे 1/3. किती बाय कितीचा झालं बेटा? 1/3. आडव्याला रो म्हणतात, उभ्याला कॉलम म्हणतात. 1 रो आणि 3 कॉलम. तेच सपोज मी एफ घेतलं नावाचं मॅट्रिक्स, 2 3 5. बोला आता काय झालं बेटा? याच्यात 3 रो झाले. किती रो झाले बेटा? ही फर्स्ट रो, ही सेकंड रो, ही थर्ड रो. रो लिहिलं. कॉलम बघायला गेलं तर एकच कॉलम आहे, म्हणजे 3/1चा मॅट्रिक्स झाला हा. दोघांमध्ये कन्फ्युजन नका होऊ, नीट लक्ष द्या. हा आडवा रो असतो पहिले, मग उभे कॉलम असतात. याच्यामध्ये आता आडवे रो 3 आहेत, उभा कॉलम 1 आहे. आडव्याला रो म्हणतात, उभ्याला कॉलम म्हणतात. हे फिट डोक्यात ठेवा. हे झालं माझा सगळ्यात महत्वाचा फरक डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेसमध्ये. डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेसमध्ये हा सगळ्यात महत्वाचा फरक झाला. ठीक आहे, कळालंय? आधी एवढं लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, एवढं सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एवढं सगळ्याच्या सगळं व्यवस्थितपणे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एवढं सगळ्याच्या सगळं व्यवस्थितपणे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं एवढं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता ना बेटा मी माझे काही डेफिनेशन स्टार्ट करणार आहेत. मॅट्रिसेसमध्ये काही महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशन्स आपल्याला बघायचे आहेत. मॅट्रिसेसमध्ये काही महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत, आपण त्या डेफिनेशन्स बघणार आहेत. ठीक आहे, ओके. टाका फर्स्ट डेफिनेशन, रो मॅट्रिक्स. पहिला आहे बेटा रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय असतो? ठीक आहे, आता डेफिनेशन शक्यतो विचारले जात नाही बेटा, पण त्याच्यातले कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. रो मॅट्रिक्स म्हणजे काय असतो? रो मॅट्रिक्स सपोज ए इज इक्वल टू घेतला मी एखादा मॅट्रिक्स 1 5 आणि 7. रो मॅट्रिक्स म्हणजे काय बेटा? ज्या मॅट्रिक्स मध्ये सिंगल रो असतो, कॉलम कितीही असतील. कॉलम किती आहेत बेटा? हा एक कॉलम, हा दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, पण आडवं किती आहे? एकच आहे. ज्या मॅट्रिक्स मध्ये कंपल्सरी एकच रो असेल, ज्या मॅट्रिक्समध्ये कंपल्सरी एकच रो असेल, ज्या मॅट्रिक्समध्ये कंपल्सरी एकच रो असेल, त्याला काय म्हणायचं बेटा? रो मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं? रो मॅट्रिक्स. कंपल्सरी एकच मॅट्रिक्स असेल, सॉरी एकच रो असेल, त्याला काय म्हणायचं बेटा? रो मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं? रो मॅट्रिक्स डेफिनेशन काय? ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असेल त्याला काय म्हणायचं बेटा? रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असेल त्याला काय म्हणायचं? रो मॅट्रिक्स. सेकंड सांगतोय कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स काय असतो? सपोज बी इज इक्वल टू घेतलं 5 8 आणि 9. चलो 3 रोज आहे, ठीक आहे, पण एकच कॉलम आहे. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो त्याला म्हणतात बेटा कॉलम मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो त्याला काय नाव आहे बेटा? कॉलम मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो त्याला काय नाव आहे बेटा? कॉलम मॅट्रिक्स. कळालं? चलो आधी ह्या 2 डेफिनेशन्स लिहू, पुढे जाऊ. हेडिंग टाका फर्स्ट रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स डॅश करा, पुढे लिहा.
A matrix which consists of a single row, a matrix which consists of a single row, a matrix which consists of a single row is known as row matrix, is known as row matrix. एक्झाम्पल मध्ये हे लिहून घ्या. एक्झाम्पल लिहायचं इथे. एक्झाम्पल ई डॉट जी. एक्झाम्पल लिहा, हे एक्झाम्पल लिहून घ्या. ठीक आहे, एक्झाम्पल लिहा, हे एक्झाम्पल लिहून घ्या. अपेक्षा तो झाला असेल. पुढे घ्या बेटा आता. सेकंड कॉलम मॅट्रिक्स. सेकंड घ्या कॉलम मॅट्रिक्स. डॅश करा, पुढे लिहा. अ मॅट्रिक्स विच कन्सिस्ट ऑफ अ सिंगल कॉलम. अ मॅट्रिक्स विच कन्सिस्ट ऑफ अ सिंगल कॉलम. अ मॅट्रिक्स विच कन्सिस्ट ऑफ अ सिंगल कॉलम is known as column matrix. Is known as column matrix. A matrix which consists of a single column is known as column matrix. पुन्हा एक्झाम्पल लिहायचं बेटा. दिसतंय तुम्हाला बी वाला मॅट्रिक्स. रो 3 आहेत पण कॉलम एकच आहे. रो 3 आहेत पण कॉलम एकच आहे. एक्झाम्पल लिहून घेतलं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. थर्ड आता. थर्ड आहे बेटा माझा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आता रेक्टँग्युलर मॅट्रिक्स काय असतं ते नीट बघा. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असा मॅट्रिक्स आहे बेटा ज्याच्यामध्ये रोची संख्या आणि कॉलमची संख्या सेम नसते. असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये रोची संख्या आणि कॉलमची संख्या सेम. रो कशाने दाखवतो? एम ने दाखवतो. एन म्हणजे काय? तुमचा कॉलम आहे. रोची संख्या आणि आत्ताच सांगितलं बेटा मागे. ठीक आहे, रोची संख्या आणि कॉलमची संख्या एक नसेल तर त्याला काय म्हणायचं बेटा? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. एक्झाम्पल घेतो म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल सपोज ए इज इक्वल टू घेतलं 2 3 4 5 6 7. ओके, याच्यामध्ये रोची संख्या किती आहे बेटा? 3 आहे आणि कॉलमची संख्या किती आहे? 2 आहे. म्हणजे पहा, हे रो झाले आणि हे कॉलम झाले. इक्वल आहेत का बेटा? नाही. म्हणजे ही किंमत म्हणजेच एम आणि ही किंमत म्हणजेच एन. म्हणजेच एम इज नॉट इक्वल टू द एन. मग हा कुठला मॅट्रिक्स झाला माझा? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स झाला. हा मॅट्रिक्स कुठला झाला? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. अजून बी वाला अजून एक एक्झाम्पल घेतो. 5 6 7 8 9 1. याच्यामध्ये पण किती रो आले बेटा? 2 आणि कॉलमची संख्या किती आली बेटा? 3. मग पुन्हा एम इज नॉट इक्वल टू द एन. राईट. रोची संख्या आणि कॉलमची संख्या इक्वल आहे का बेटा? नाही. रोची संख्या आणि कॉलमची संख्या इक्वल नाहीये. एम म्हणजे रोची संख्या आहे, एन म्हणजे कॉलमची संख्या आहे. लक्षात आलं बेटा? ज्याच्यामध्ये रोची संख्या आणि कॉलमची संख्या इक्वल नाहीये त्याला काय आलं बेटा? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. अजून एक एक्झाम्पल घेतो. सी इज इक्वल टू 5 6 7 8 1 2 3 4. चलो, किती बाय किती झाला? 2 रोज आणि काय बेटा? किती कॉलम आहे? 4 कॉलम. म्हणजे काय झालं? 2/4. पुन्हा एम इज नॉट इक्वल टू द एन. ज्याच्यामध्ये रोची संख्या आणि कॉलमची संख्या सेम नसते त्याला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतात. ज्याच्यामध्ये रोची संख्या आणि कॉलमची संख्या सेम नसते त्याला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतात. लिहून घ्या. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स इज सेड टू बी रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स इज सेड टू बी द रेक्टँग्युलर मॅट्रिक्स इफ नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम्स. इफ नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम्स. If number of rows is not equal to the number of columns, that is m is not equal to the n. That is m is not equal to the n. That is m is not equal to the n. सगळं लिहून घ्यायचे एक्झाम्पल्स व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळे लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळे एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळे एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढे बेटा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स झालं. आता ना बेटा पुढचं येईल आपलं ते म्हणजे आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. ते म्हणजे कुठले बेटा? चौथा मुद्दा माझा येतो स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स काय असतं? ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोची संख्या आणि कॉलमची संख्या सेम असेल त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोची संख्या आणि कॉलमची संख्या कशी असेल बेटा? सेम. त्याला काय म्हणतात? स्क्वेअर मॅट्रिक्स. एक्झाम्पल सपोज मी घेतलं ए इज इक्वल टू 2 3 4 आणि 5. पहा इकडे 2 रोज आहेत बरोबर. 2 रोज झाले आणि कॉलम पण किती आहेत बेटा? 2. म्हणजे एम इज इक्वल टू एन. जर एम इज इक्वल टू एन असेल तर काय झाला? तो स्क्वेअर मॅट्रिक्स. एम इज इक्वल टू एन असेल तर काय झालं? स्क्वेअर मॅट्रिक्स. अजून एक एक्झाम्पल सपोज 1 2 3 5 6 7 8 पुन्हा 5 घ्या. काही घ्या काही चालेल. ठीक आहे, किंवा 9 घ्या काही वांधा नाही. ठीक आहे.
किती रोज आहे बेटा? 3 रोज. आणि काय झाले? 3 कॉलम. मग पुन्हा m इज इक्वल टू द n. मग जेव्हा तुमचं m इज इक्वल टू n असतं म्हणजे नंबर ऑफ रोची संख्या नंबर ऑफ कॉलमची संख्या सेम असेल तर त्याला काय आणायचं बेटा? स्क्वेअर मॅट्रिक्स. त्याला काय आणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स. लिखा पडेगा स्क्वेअर मॅट्रिक्स. A matrix is said to be a square matrix when a matrix is said to be a square matrix when a matrix is said to be a square matrix when number of rows is equal to the number of columns. Number of rows is equal to the number of columns. Number of rows is equal to the number of columns. व्हिडिओ पॉज करायचा, एक्झाम्पल लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, एक्झाम्पल लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, एक्झाम्पल लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, एक्झाम्पल लिहून घ्यायचे. ओके. नेक्स्ट आहे तुमचं 5वा फंडा माझा, तो म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स. 5वा फंडा डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स काय असतो? आता लक्ष इकडे महत्वाचं आहे. डायगोनल मॅट्रिक्स जो असतो ना, डायगोनल मॅट्रिक्स जो असतो ना बेटा, तो एक सगळ्यात महत्वाचा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. तो एक सगळ्यात महत्वाचा काय असतो बेटा? स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच नंबर ऑफ रोची संख्या नंबर ऑफ कॉलमची संख्या कशी असते बेटा? सेम. कंपल्सरी तो एक स्क्वेअर मॅट्रिक्स असतो आणि ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स प्रेझेंट असतात. ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स प्रेझेंट असतात म्हणजे डायगोनल एलिमेंट्स असतात. डायगोनल एलिमेंट्स असतात. बाकी सगळे झिरो असतात. बाकी सगळे झिरो असतात. एक्झाम्पल दाखवतो, लगेच कळेल. ठीक आहे. सपोज ए इज इक्वल टू ब्रॅकेटच्या आतमध्ये, चौकन डब्याच्या आतमध्ये 5, 7, 2 हे डायगोनल झाले. बाकी सगळेच्या सगळे तुमचे जे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत बेटा? झिरो आहेत. महत्वाचं हा 3x3चा झाला. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये रोची संख्या आणि कॉलमची संख्या कशी आहे बेटा? सेम आहे. डायगोनल एलिमेंट्स आहेत. डायगोनल एलिमेंट्स आहेत पण बाकीचे सगळेच्या सगळे काय आहेत बेटा? झिरो आहेत. डायगोनल एलिमेंट्स आहेत पण बाकीचे सगळेच्या सगळे काय आहेत बेटा? झिरो आहेत. त्याला काय आणायचं? डायगोनल मॅट्रिक्स. त्याला काय आणायचं? डायगोनल मॅट्रिक्स. पुन्हा एकदा डायगोनल मॅट्रिक्स मध्ये हा एक प्रकारचा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे रोची संख्या आणि कॉलमची संख्या सेम असेल आणि याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स प्रेझेंट आहेत पण बाकी सगळेच्या सगळे एलिमेंट्स झिरो आहेत. पण बाकी सगळेच्या सगळे एलिमेंट्स कसे आहेत बेटा? झिरो आहेत. कळालं? अजून एक एक्झाम्पल घेतो. बी इज इक्वल टू सपोज 5 आणि 3, इथे 0 इथे 0. हा 2x2चा झाला. राईट. डायगोनल एलिमेंट्स प्रेझेंट आहेत पण बाकी सगळेच्या सगळे झिरो आहेत. आता डायगोनल बेटा असाच डायगोनल पाहिजे. असा डायगोनल नाही चालत. असाच डायगोनल चालतो, असा डायगोनल नाही चालत. लक्षात आलं? असंच चालेल म्हणजे हे असेच पाहिजे. आपण लिहिताना इथून चालू बोलतो ना, मग असंच चालेल. असं नाही चालत. ठीक आहे. असंच चालेल, असं चालत नाही. ठीक आहे. सी अजून एक एक्झाम्पल घेतो. सपोज 5 0 0 0 इथे 2 0 0 0 3. चालेल बेटा. पुन्हा हा किती बाय किती झाला? 3x3. डायगोनल एलिमेंट्स प्रेझेंट आहे बाकी सगळेच्या सगळे झिरो आहे. ठीक आहे. हा एक प्रकारचा कंपल्सरी स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. हा पण स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, हा पण स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, हा पण स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. डायगोनल एलिमेंट्स प्रेझेंट आहेत पण बाकी सगळेच्या सगळे काय आहेत बेटा? झिरो आहेत. नंबर्स कुठलेही चालतील. नंबर्स कुठलेही चालतील. लिहून घ्या. डायगोनल मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज अ डायगोनल मॅट्रिक्स. A square matrix is a diagonal matrix if all non-diagonal elements are zero. If all non-diagonal elements, हा डायगोनल झाला बेटा, हा डायगोनल झाला. नॉन डायगोनल एलिमेंट्स काय बेटा? झिरो आहेत. डायगोनल झाला, नॉन डायगोनल एलिमेंट्स झिरो आहेत. हा डायगोनल झाला, नॉन डायगोनल एलिमेंट्स काय बेटा? झिरो आहेत. पुन्हा एकदा square matrix it's called as a diagonal matrix. A square matrix is called as diagonal matrix if all its non-diagonal elements are zero. If all its non-diagonal elements are zero. चलो हे पण लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. ठीक आहे. हा कन्सेप्ट आहे, हे लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या आणि खाली एक्झाम्पल द्या. हे पण लिहून घ्या, तुम्हाला फायद्यात होईल बेटा. म्हणजे वाचताना सगळं लगेच लक्षात येऊन जाईल. आणि खालचे एक्झाम्पल्स पण लिहून घ्यायचे. खालचे एक्झाम्पल्स पण लिहून घ्यायचे आहेत.
खालचे एक्झाम्पल्स पण लिहून घ्यायचे आहेत. ओके, झालंय? अपेक्षा ठेवतो झालं असेल. डायगोनल मॅट्रिक्स झाला. पुढचा मॅट्रिक्स आहे बेटा आपला तो म्हणजे स्केलर मॅट्रिक्स. 6वा कुठला मॅट्रिक्स आहे बेटा? स्केलर मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स आहे? स्केलर मॅट्रिक्स. आता पुन्हा इकडे लक्ष द्या. स्केलर मॅट्रिक्स जो आहे ना, स्केलर मॅट्रिक्स हा पुन्हा एक तुमचा स्केलर मॅट्रिक्स जो आहे तो पुन्हा एक तुमचा स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे. तो पुन्हा एक तुमचा कुठला मॅट्रिक्स आहे बेटा? स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स असल्यामुळे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे. आणि याचे डायगोनल एलिमेंट्स जे असतात ना, याचे डायगोनल एलिमेंट्स जे असतात ना, याचे डायगोनल एलिमेंट्स जे असतात ना ते सेम असतात. ठीक आहे. आधीच्या याच्यात फक्त डायगोनल एलिमेंट्स होते. आता पण डायगोनल एलिमेंट्स कसे असतील बेटा? सेम असतील. डायगोनल एलिमेंट्स कसे असतील? सेम. बाकी सगळे झिरो. बाकी सगळे झिरो. बाकी सगळेच्या सगळे काय येतील बेटा? झिरो. एक्झाम्पल दाखवतो. ए इज इक्वल टू सपोज 5 0 0 0 5 0 0 0 5. हा माझा स्केलर मॅट्रिक्स झाला. पहिले तर हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे बेटा. हो आहे. 3x3 आहे म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स आला. स्केलर मॅट्रिक्स का? डायगोनल एलिमेंट्स कसे आहेत? सेम आहेत. बाकी सगळे झिरो आहेत. डायगोनल एलिमेंट्स कसे आहेत? सेम आहेत. बाकी सगळेच्या सगळे झिरो आहेत. अजून एक एक्झाम्पल दाखवतो. बी इज इक्वल टू सपोज 8 0 0 0 8 0 0 0 8. पुन्हा पहा. हा स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. 3x3 चा आहे. डायगोनल एलिमेंट सेम आहेत. बाकी सगळेच्या सगळे झिरो आहेत. अजून एक एक्झाम्पल दाखवतो. 2 0 0 2. ठीक आहे. हा 2x2 चा मॅट्रिक्स झाला. ठीक आहे. 2 घेण्यापेक्षा इथे आपण 9 9 घेऊ म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. 9 9 पुन्हा डायगोनल एलिमेंट सेम आहेत. ठीक आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स आलाय बेटा. स्क्वेअर मॅट्रिक्स पण आलाय आणि इथे डायगोनल एलिमेंट्स पण कसे बेटा? सेम आहेत. त्याला काय म्हणतात? स्केलर मॅट्रिक्स. त्याला काय म्हणतात? स्केलर मॅट्रिक्स. चलो डेफिनेशन लिहायची आहे. अ डायगोनल मॅट्रिक्स इज कॉल्ड एज अ स्केलर मॅट्रिक्स. अ डायगोनल मॅट्रिक्स इज कॉल्ड एज अ स्केलर मॅट्रिक्स. A diagonal matrix is called as a scalar matrix if all the elements of the diagonal are same. If all the elements of the diagonal are same. If all the elements of the diagonal are same. Okay. आता ना बेटा पुन्हा कन्सेप्ट लिहून घ्या आणि खालचे एक्झाम्पल्स. कन्सेप्ट लिहून घ्या, खालचे एक्झाम्पल्स. कन्सेप्ट लिहून घ्या, खालचे एक्झाम्पल्स. व्हिडिओ पॉज करून कन्सेप्ट लिहून घ्या आणि खालचे एक्झाम्पल्स. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट पुढचं बेटा 7वा कन्सेप्ट आहे. 7वा कन्सेप्ट आहे युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स आहे. त्याला अजून एक नाव आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ना त्याला डिनोट केलं जातं आय मॅट्रिक्स यांनी पण. आता नावातच मिनिंग आहे. हा पहिले तर जो युनिट मॅट्रिक्स असेल ना बेटा, युनिट मॅट्रिक्स जो असेल तो पुन्हा तुमचा स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे. स्क्वेअर पिक्चर सोडत नाही बेटा इथून. स्क्वेअर 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 हा पुन्हा तुमचा स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे. हा पुन्हा तुमचा स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स, ज्याच्यामध्ये डायगोनल कंपल्सरी 1 असतो. ज्याच्यामध्ये डायगोनल कंपल्सरी 1 असतो. कंपल्सरी 1 म्हणून त्याला युनिट म्हटलं. युनिट या शब्दाचं मिनिंग 1 आहे बेटा. आयडेंटिटी या शब्दाचं मिनिंग पण 1 आहे. कंपल्सरी 1 असतो. बाकी सगळे झिरो असतात. बाकी सगळे झिरो असतात. कंपल्सरी 1. याच्यामध्ये स्केलरमध्ये 1 असेलही नसेलही चालेल, पण युनिट म्हटलं तर कंपल्सरी 1च येतो. युनिट म्हटलं तर कंपल्सरी 1च येतो. युनिट म्हटलं तर कंपल्सरी 1च येतो. एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. सपोज ए इज इक्वल टू 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. आणि बी इज इक्वल टू सपोज 1 0 0 1. हा काय झालं बेटा माझं युनिट मॅट्रिक्स. हे काय झाले बच्चे लोक माझे युनिट मॅट्रिक्स. कळालंय? चलो हेडिंग टाका युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. याला ना बेटा कधी कधी आयनी पण दाखवलं जातं. म्हणजे इथे कधी कधी आय पण लिहिलं जातो. याला मी आय पण असं लिहू शकतो. कळालं बेटा? इज इक्वल टू आय असं लिहून घ्या. युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. A scalar matrix is called as unit matrix
A scalar matrix is called as unit matrix. A scalar matrix is called as unit matrix if all the diagonal elements are 1. 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 व्हिडिओ पॉज करायचा, सगळं लिहून घ्यायचं आहे. इथून बेटा कन्सेप्ट पण लिहून घ्या, खालचे एक्झाम्पल पण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एक्झाम्पल पण घ्या आणि कन्सेप्ट पण लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट माझा 8वा कन्सेप्ट काय म्हणतो? 8वा कन्सेप्ट नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स काय बेटा? हा पण एक पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. हा पण एक पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. हा पण एक पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये सगळ्या मॅट्रिक्सची किंमत किती असते बेटा? 0. म्हणून त्याला नल म्हणतात. म्हणजे ए इज इक्वल टू 0 0 0 0 0 0 0 0 0. हा काय झाला? नल मॅट्रिक्स. तसंच बी इज इक्वल टू अजून 2/2चा 0 0 0 0. हा 3/3चा झाला, हा 2/2चा झाला. नल मॅट्रिक्स. कळालं? लिहून घ्या. नल मॅट्रिक्स. A null matrix is a matrix in which all the elements are 0. A null matrix is a matrix in which all the elements are 0. बरं, नल मॅट्रिक्सला अजून एक नाव आहे झिरो मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्सला अजून एक नाव आहे झिरो मॅट्रिक्स. इथे स्क्वेअर मॅट्रिक्स काढून टाका. झिरो मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स सगळेच्या सगळे एलिमेंट 0 असतात. सगळ्याचा तो स्क्वेअर असतोच, कंपल्सरी नाही बेटा. तो स्क्वेअर असतोच असं कंपल्सरी नाही आहे. चलो लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे खालचं लिहून घ्या पटापट. व्हिडिओ पॉज करा, हे खालचं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे खालचं लिहून घ्या. ओके, पुढचं आहे बेटा माझं, हे झालं असेल. पुढचं आहे बच्चा लोक माझं, पुढचा महत्वाचा फंड आहे 9वा कन्सेप्ट. तो म्हणजे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तो म्हणजे कुठला बेटा? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे ना, 2 भागात डिवाइड होतो. एक आहे तुमचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि अजून एक आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अजून एक आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि अजून एक काय बेटा? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये काय होतं नीट बघा. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये ना बेटा वरचे एलिमेंट्स प्रेझेंट असतात ट्रायंगलला. सपोज डायगोनल काढला आपण 5 7 आणि 3 काही घ्या. ठीक आहे, हा डायगोनल झाला. याच्या वरचे 2 4 आणि इथे 6. ठीक आहे, ह्याच्या डायगोनलच्या वरच्या जे ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल म्हणतो बेटा. हा ट्रायंगल डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स प्रेझेंट असतात पण खालचे एलिमेंट्स ॲब्सेंट असतात. अप्पर ट्रायंगुलर आहे ना. अप्पर ट्रायंगुलर म्हणजे डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स प्रेझेंट आहे पण खालचे 0 आहेत. अप्पर ट्रायंगुलर मध्ये डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स प्रेझेंट आहे, खालचे 0 आहेत, म्हणून त्याला काय नाव बेटा? अप्पर ट्रायंगुलर. डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स प्रेझेंट आहे पण डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स ॲब्सेंट आहे, म्हणून त्याला काय नाव बेटा? अप्पर ट्रायंगुलर. मग लोअर ट्रायंगुलर मध्ये काय होईल? लोअर ट्रायंगुलर मध्ये काय होईल? सपोज 7 3 आणि 2. ठीक आहे, इथे 1, इथे 6 आणि इथे 5. बाकी सगळेच्या सगळे वरचे 0 झाले. काय झालं बेटा? लोअर ट्रायंगुलर मध्ये डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स प्रेझेंट झाले पण वरचे एलिमेंट्स ॲब्सेंट आहेत. डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत पण वरचे एलिमेंट्स ॲब्सेंट आहेत. इथं काय लिहिलं बेटा? डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स प्रेझेंट, खालचे एलिमेंट 0, म्हणून अप्पर ट्रायंगुलर. लोअर ट्रायंगुलर मध्ये डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स प्रेझेंट, वरचे 0. हे दोघीकडे लिहून घ्यायचं. मी जे बोललो आता मराठीत. ठीक आहे, चलो. अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर. फिगर काढून घ्यायचे दोघं पटापट, म्हणजे एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे. आणि खाली जे मी बोललो ते डेफिनेशन्स नका लिहित बसू, काही विचारलं जात नाही. आपल्याला फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे. अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर. ठीक आहे, आता इथे झाले बेटा काढून. व्हिडिओ पॉज करून लिहून झालं. हे खाली लिहा. आता याच्या खाली इथे काय लिहा? अप्पर ट्रायंगुलर मध्ये SMS लँग्वेज लिहिते चालेल. अप्पर ट्रायंगुलर मध्ये डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स प्रेझेंट असतात, खालचे एलिमेंट्स 0 असतात. अप्पर ट्रायंगुलर मध्ये डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स प्रेझेंट असतात, खालचे एलिमेंट्स 0 असतात. खालचे एलिमेंट्स 0 असतात. तिकडच्या बाजूला लिहा.
लोअर ट्रायंग्युलर मध्ये डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स प्रेझेंट असतात, वरचे एलिमेंट 0 असतात. लोअर ट्रायंग्युलर मध्ये डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स प्रेझेंट असतात, वरचे एलिमेंट्स 0 असतात. डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स प्रेझेंट असतात, वरचे एलिमेंट्स 0 असतात. पुढचं 10वा कन्सेप्ट सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स आणि अजून एक आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि अजून एक आहे बेटा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स काय फंड आहे? जर तुझ्या डिटर्मिनंट ऑफ ए ची किंमत 0 असेल, कुठलाही डिटर्मिनंट, जर डिटर्मिनंटची किंमत 0 असेल तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स होतो. जर तुझ्या डिटर्मिनंटची किंमत 0 नसेल तर तो काय होतो बेटा नॉन सिंग्युलर. म्हणजे इथे तुला डिटर्मिनंट काढावा लागतो, इथे तुला डिटर्मिनंट काढावा लागतो. लक्षात आलं? सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंटची किंमत 0 असते, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंटची किंमत 0 नसते. ठीक आहे, सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंटची किंमत 0 असते, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंटची किंमत 0 नसते. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कळालं बेटा? ओके. इथे माझ्या मॅक्सिमम डेफिनेशन संपल्यात. उद्यापासून डायरेक्टली आपण सम्सला स्टार्ट करू. उद्यापासून आपले काय चालू होतील बेटा? सम्स. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.